सो हे गाईज परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज माझा पहिलाच ब्लॉग आहे, पण तरी मी बोलतो आहे की दुसरा ब्लॉग आहे. माझा पहिलाच ब्लॉग चालू आहे. आता आम्ही आलो इथे प्रो गोविंदासाठी. आमच्या इथे सिलेक्ट झालो आहे, आम्ही 16मध्ये सिलेक्ट झालो आहे. तुम्ही बघू शकता. आता मी दाखवतो मी पुढे काय होतं आहे काय नाही. तर थोडा वेळ तुम्हाला दाखवतो आमचे पोरं आणि तिकडली सर्व आमची माणसं मॅनेजमेंटवाली सर्व दाखवतो तुम्हाला. हे आमच्या मंडळाचे पदाधिकारी आणि आमचे कोच आहेत अंकुश जाधव आणि सर्व तुम्ही बघू शकता. सर्व आपले सहकारी मंडळ आणि आमचे कोच संभाजीचे शिलेदार. मंडळाचे काही यंगस्टर आहेत. साहिल पवार, गौरव गडसी, सूरज पवार, अभिषेक रश्मी आणि हा साहिल आमरे. आणि हा माझा बॅकग्राऊंड इग्नोर करा काहीच, फक्त मला बघा. तुम्ही बघू शकता सर्व पोरं उभे आहेत दहीहंडीची. आम्ही इथून चालतो. मंडळाचे पोरं आहेत तिथे सर्व बघू शकता. हे आमचं टिपल एक्केचे आहे. हा आमचा टॉपर आहे. हा मिडलमॅन आहे आमचा इथे. तुम्ही बघू शकता इथे आमच्या पदाधिकारी. आणि आमचे हा आमचा माझा फेवरेट दादा आहे. आणि आमचे शिडी प्रमुख आमचे चॅकूमॅन हे आमचे शिडी प्रमुख आहे. आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे मॅनेजमेंटचे अध्यक्ष हे आमची पोरं आहेत सर्व. बघू शकता आम्ही इथे आलो. आमचे सर्व मंडळाचे पोरं आलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. खेळाडू प्रशांत दादा आणि बेसवाले आणि अक्षय दादा. हे आमचे कोच आहेत. हे आमचे मेन लेडीचे जे लीडर आहेत. सिडीचं नाव काय आहे? आपल्या सिडीचं नाव आहे राजगड. या सहीचे मेंबर बदाम आणि साहिल पवार. आम्हाला भाऊ आहे, आम्हाला मोठा भाऊ आहे. हे आमच्या मंडळाचे प्रशिक्षक सुशांत तांबे यांचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही बोलू शकता काय? धन्यवाद. आमचे श्रेया जाधव यांचं चॅनल आहे. आज आम्ही या ठिकाणी प्रो गोविंदा खेळायसाठी ठाण्याला आलेलो आहे. पात्रता फेरीमध्ये पात्र होऊन आता पुढील अंतिम फायनल आमचं संभाजी क्रीडा मंडळ गोविंदा पथक हे आपल्या कांदिवली विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वच खेळाडूंमध्ये आणि सर्वच संभाजी क्रीडा मंडळाच्या परिवारातील सर्व त्यांचे पालक कुटुंबीय यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आणि मंडळाचं नाव संभाजी असल्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीराजे म्हणजे शिवरायांचे छावे यांच्यावरतीच लढणार आहोत. आमच्या श्रीसाई मंडळाचे खेळाडू नाव काय तुमचं? गौरेश लुडबे. गौरेश मुडके हे श्रीसाई मंडळातून खेळतात. ऑल द बेस्ट तुम्हाला. आमच्या मंडळात एकदम नावाजलेला खेळाडू कृष्णा आहे. आमच्या मंडळाचा कृष्णा
कृष्णा आहे कृष्णा. आता मी तुम्हाला दाखवतो की मी ज्याच्या फोनमध्ये ब्लॉग करतोय तो आम्ही यांच्या फोनमध्ये ब्लॉग फोन दिला ब्लॉग करायला. आता इथे सर्वांना नाश्ता मिळतोय. नाश्ता 12 बाईकमध्ये नाश्ता. आता वरती टॉप फायचं सिलेक्शन चालू आहे. आता टायमिंग काढणार ते आणि त्या टायमिंगवरून समजणार की कोण पॉईंट टेबलच्या टॉपला आहे आणि कोण पॉईंट टेबलच्या लास्टला आहे. आता आमच्या मंडळाची काउंटिंग चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी. बिल्लू बोलते. ती 2013चा आमचा मिडलमॅन होता हा. आणि हे असे येणेचणे करणारे आज आमच्या पथकात खूप काय काय करणारे. मीटिंग बॉस आम्हाला इन्स्ट्रक्शन देताना minus 30 seconds. T minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. शुरू हो चुका है. जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात. कल अगर देखा जाए तो टाइम रहा था इस टीम का 47.55. 15वें नंबर पर ये टीम रही थी. डिस्करेक्ट किया था विद नो पेनल्टी. लेकिन आज वो टॉप पर खिलाड़ी आपको नजर आएंगे. मोहित भांबीड़ उनके बीच में मिडिल ऑर्डर में आपको खेलते नजर आएंगे. वीर महेश डावरे, श्रवण सचिन आमरे 3 1 उठाने की वो जिम्मेदारी. कैप्टन इस टीम के अंकुश यादव, लाइनर प्रमुख की भूमिका में अमित मांडवकर, सुनील सुर्वे. इस टीम के कोच सुशांत तांबे. संभाजी क्रीडा मंडळ नवे आहेत, छावे आहेत, पहिल्यांदा सहभागी झालेत या प्रो गोविंदा लीग मध्ये. और ये देखिए टीयर्स का फॉर्मेशन, वो बैलेंस बॉडी का वहां पर नजर आता हुआ थोड़े से डगमगाए. लेकिन फिर से 11वें नंबर पर ये टीम थी. टाइम रहा था कल इस टीम का 47.55. कल इस टीम ने किया था डिस्करेक्ट. अब आज के खेल पर इस टीम का रिजल्ट आपके सामने लेकर आएंगे अभिषेक सुर्वे एंड डेविड फर्नांडिस. सॉमचे दोन्हीही हेड रेफरी तयार आहेत. या मॅचचा रिझल्ट घेऊन मॅच रेफरी तयार आहेत. जाऊया थेट FOP वर. अभिषेक सुर्वे, डेव्हिड फर्नांडिस यांच्याकडे. टीम संभाजी क्रीडा मंडळ करघाट 1, करघाट 1. थँक्यू. त्याच्याकडून थोडी चूक झालेली आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघितलीच असेल. आता अभि बोलेल पुढे. जरा आमचा सराव चांगला होता, पण जर अशी चुकी झाल्यामुळे आम्हाला पेनल्टी लागली. त्याच्यामुळे आम्हाला रँक 16 भेटलं आहे. पण एक सांगतो, आम्हाला माहीत आहे 16मधून वर कसं जायचं. संभाजी नावाला खूप काही माहिती आहे. आता तुम्ही आमचा प्रवास बघा की आम्ही 16मधून #5मध्ये कसे जातो. चला आता पण परत आम्ही पुन्हा उतरू आणि प्रयत्न आमचे नक्की यशस्वी करून दाखवू. पुन्हा तुम्हाला काहीतरी धमाकेदार दिसेल. वाट बघा. तुम्हाला तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते तुम्हाला 10 जुलैला कळेल, गुरुपौर्णिमेला. चला बाय.